सर्व पत्रकार बांधवांचे मी सर्वप्रथम नगरपालिकेत हार्दिक स्वागत करतो। निवडणूक होऊन साधारण 2 महिने झालेले आहेत। पहिली जनरल मीटिंगसुद्धा 1 महिन्यापूर्वी झाली आणि मागच्या या 2-2.5 महिन्यामध्ये निकाल लागल्यापासून बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। लोकांची व्यतिरिक्त आतमध्ये येऊ नये, त्याच्यामध्ये पत्रकारांना आतमध्ये येऊ न देण्याचा कुठलाही विषय नव्हता। तिथं गैरसमज झाला आणि संबंधित जे कर्मचारी होते त्यांनी ते दार लावलं आणि पत्रकारांमध्ये दुर्दैवाने असा गैरसमज झाला की आम्ही पत्रकारांना येऊ दिलं नाही। वास्तविक अतिशय पारदर्शकपणे काम झालं पाहिजे या मताचा मी नेहमी राहिलेलो आहे। कुठलीही भूमिका मांडायची असेल तर ती सर्व लोकांच्या समोर मांडण्याचा माझा आधीपासूनचा स्वभाव आहे। त्यामुळे हा जो गैरसमज म्हणा किंवा जो आरोप भाजपच्या नगरसेवकांकडनं करण्यात आला तो अतिशय दुर्दैवी आहे। खरं बघायला गेलं तर सर्व भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये समिती आहेत, बांधकाम समिती, आरोग्य समिती, पाणी पुरवठा समिती यांच्या देखील बैठका झाल्या, परंतु तिथे देखील कुठल्याही पत्रकारांना बोलवण्यात आलं नाही असा प्रतिआरोप देखील मी करू शकतो। परंतु तसं मला करायचं नाही। पहिलीच मीटिंग आहे, चुरशीची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये जर सगळेच प्रश्न एकदम सुटणार नाही, समज गैरसमज दूर व्हायला वेळ लागतो, परंतु पत्रकारांना आत न येऊ देण्याचा कुठलाही विषय त्याच्यामध्ये नव्हता। पुढच्या मीटिंगांना पत्रकारांना प्रवेश असेल की नाही? निश्चितपणाने 2 वेगवेगळ्या भूमिका याच्यामध्ये घेता येऊ शकतात। एक तर पत्रकारांना जी ब्रीफिंग मीटिंगच्या नंतर करायची असते, सहसा अनेक नगरपालिकांमध्ये ही पद्धत आहे। नंदुरबार नगरपालिका असेल किंवा प्रवधा किंवा इतर परिसरातले जेवढे नगरपालिका आहेत, त्याचं कारण आहे की पत्रकारांच्या बाबतीमध्ये देखील समज गैरसमज होऊ शकतात। वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे बरेच वेळा पत्रकार असतात, समज गैरसमज होतात। काही पत्रकारांकडे जर पास नसेल किंवा पत्रकारांच्या नावाखाली इतर लोक एंट्री करत असतील तर देखील गैरसमज होतो। त्यामुळे पत्रकारांना प्रत्येक घडलेली गोष्ट, कारण की आपण त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो, प्रत्येक मीटिंगचा प्रत्येक मिनिट हा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये होतो, तर पत्रकारांना प्रत्यक्ष मीटिंगमध्ये बोलवायचं की नंतर ब्रीफिंग करायची हा आम्ही सर्वांना समन्वयाने विचार करून आपण त्यामध्ये घेणार आहोत। पत्रकारांना न येऊ देणे हा आमच्यासाठी विषय नाही। सगळे पारदर्शकपणे प्रक्रिया पार पाडली पाहिजे आणि पत्रकारितेच्या माध्यमातूनच ती पार पडते असं माझं मत आहे। त्यामुळे कुठलाही विषय लपवण्याचा किंवा पत्रकारांना न येऊ देण्याचा विषय नाही। त्याप्रमाणे जे वेगवेगळे विभाग असतात त्याच्यामधनं संभाव्य उत्पन्न कुठून येणार आहे, किती येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खर्च कशा पद्धतीने केला पाहिजे हा अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्प असतो। तर साहजिकपणे 294 कोटीचा जी कामं शहरामध्ये झाली पाहिजे याच्यासाठीचा एक अंदाजपत्रकीय आराखडा म्हणजे तो 294 कोटीचा अर्थसंकल्प होता। निश्चितपणाने शासनाकडे जर व्यवस्थितरित्या पाठपुरावा केला तर तेवढा निधी आपण मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ही रास्त अपेक्षा लोकप्रतिनिधींकडनं असते। 294 कोटीचा आकडा जरी मोठा दिसत असला तरी प्रत्यक्ष अर्थसंकल्पासाठी तेवढा निधी आणणं ही आमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे। खरं याच्यामध्ये 2-3 वेगवेगळे विषय आहेत। त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत, ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे, असे लाभार्थ्यांची संख्या आता पूर्ण डिटेल माझ्याकडे नाही आहे, परंतु ते काढणार। दुसरे लाभार्थी असे आहेत की जे ऑलरेडी अतिक्रमित जागेमध्ये राहत आहेत किंवा गावठांच्या जागेमध्ये राहत आहेत, परंतु त्यांना त्यांचे स्वतःचे उतारे नसल्यामुळे, त्यांचे स्वतःचे 8 नंबर नसल्यामुळे त्यांना कुठलेही घरकुलं मंजूर होत नाही, असे लाभार्थ्यांची संख्यांचे देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे ऍप्लिकेशन आहे। त्याच्यानंतर मागे शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातूनच सर्वे केला होता, तेव्हा 350 लाभार्थी परिवार होते। शिवाजीनगरच्या कोपऱ्यावरची जी जागा आहे तिथं आपण प्रधानमंत्री आवास योजनेची फार मोठी स्कीम राबवणार होतो, परंतु ती सुद्धा निधी अभावी सध्या स्थगित आहे। परंतु एक्झॅक्ट आकडे आज माझ्याकडे जरी नसले तरी येणाऱ्या काळामध्ये याच्यावर निश्चितपणे काम आम्ही करणार।